आणि शाडूची मूर्ती बघा, त्याला प्रॉपर त्यांनी ड्रेपरी केलेली आहे. आम्ही हो म्हटलं आणि त्यांना साडीमध्ये पाहिजे होती, तर आम्ही सेम साडीमध्ये त्यांना करून दिली. कानाच्या रूपामध्ये गणपती पाहिजे होता, हा आम्ही रेडी करून ठेवला. अच्छा, तर त्याच्यामुळे पेपर लगद्याच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे. कुठले या पेपर लगद्याच्या मूर्त्या आहेत ज्या वेटनी हलक्या आहेत. आता एका कस्टमरला विष्णू रूपात पाहिजे होता, तर हा आम्ही विष्णू रूपात करून दिला त्यांना. वाव, म्हणजे आम्ही कुठलाही फोटो घेऊन आलो की तुम्ही ते आम्हाला बनवून देणार आहे. कलर मध्ये आणि फेटा पण येलो आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशन मध्ये येणार, दोन्ही. आणि त्याचा तुरा जो असतो तो तुरा जो येणार तो ग्रीन आणि येलो मध्ये येणार त्याच्यामध्ये. ओके ओके ओके, चालेल, ठीक आहे. मग माझ्यासाठी हा तुम्ही कन्फर्म करा. आपल्याकडे शाडूचं पण 10 इंचापासून आहे. अच्छा, तर बघा ह्या सगळ्या शाडूच्या आहेत, 10 इंचापासून तुम्हाला मिळणार आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सो सोनालीमध्ये. माझ्या बाजूला छान छान अशा बाप्पांच्या मूर्ती बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे आणि आज आपण काय एक्सप्लोअर करणार आहोत. तर मी आज आले होते चिंचवडमधल्या लॉर्ड गणेश या मूर्ती स्टॉलमध्ये. मी ऐकलं होतं यांच्याकडे सुप्रसिद्ध पेनच्या, शाडूच्या आणि POPच्या मूर्ती मिळतात आणि या मूर्तींचं आता काय वैशिष्ट्य आहे आणि इवन इथे मी ऐकलं होतं ड्रेपरीमध्ये सुद्धा ते कस्टमाइज करतात. तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्ते, मी लॉर्ड गणेश गणेश मूर्ती स्टॉलवरून बोलते. आमचा स्टॉल हा गांधीपेठ चिंचवडगाव इथे आहे. मोरया गोसावी मंदिरापासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि चिंचवडगावचं जे बस स्टॉप आहे तिथून पण हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आपला स्टॉल. आमच्या स्टॉलला POP, शाडू माती आणि पेपर लगद्याच्या मूर्त्या आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याकडे विशेष शिंदे पॅटर्न अशा मूर्त्या आहेत. रिअल स्किन टोन मध्ये आपल्याकडे गणेश मूर्त्या आहेत. तर बघा या मूर्ती ज्या आपण बघतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिअल स्किन टोन आहे, म्हणजे तो असा वाटतो की खराखुरात इथे बाप्पा बसलेला आहे. आणि या मूर्ती कशाच्या आहेत आपल्या, या ज्या आपण बघतोय? या आपण बघतोय त्या POPच्या मूर्ती आहेत. अच्छा, या POPच्या आहेत. आणि किती फुटापासून आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 10 इंचापासून ते 3 फुटापर्यंत गणेश मूर्ती आहे. अच्छा, 10 इंचापासून ते 3 फुटांपर्यंत बघा इथे बाप्पांच्या मूर्ती आहेत. आणि तुम्हाला जर मी बाप्पांचं ना जवळून वैशिष्ट्य दाखवते, प्रत्येक बाप्पाचं खूप छान असं बारकाईने काम केलेलं आहे. त्याचे डोळे, त्याचे कान, त्याचे हात, त्याचे चरण आणि जे कलर्स वापरलेत ते मला असे वेगळे दिसतात थोडेसे. म्हणजे त्याचं काय वैशिष्ट्य आहे, कारण खूप युनिक कलर्स दिसतात, उठून दिसतात बाप्पा सगळे. आपण रिअल स्किन टोन सारखेच कलर घेतो मॅम, जे सूट होतील. आणि कसं आहे, आजकाल ट्रेंडिंग चालू आहे, कस्टमरला न्यू हवं असतं, त्याच्यामुळे आपण जेवढं जास्त चांगलं देता येईल ते देतो आपण कस्टमरला. शेड्स बघा तुम्ही, आत्ता जे सध्या मार्केटचा जो ट्रेंड आहे, मार्केटमध्ये कस्टमरची जशी रिक्वायरमेंट आहे ना, त्या रिक्वायरमेंटनुसार त्यांनी हे कलेक्शन बनवलेलं आहे. तुम्ही प्रत्येक बाप्पाचं वैशिष्ट्य बघा, प्रत्येक बाप्पा इथे तुम्हाला वेगळा दिसणार आहे. त्याचे कलर्स बघा, त्याचं पूर्ण तो बाप्पा अगदी त्याच्या मुकुटापासून ते त्याच्या चरणांपर्यंत बाप्पा बघा, त्याचे चरण सगळे बारकावे तुम्हाला लक्षात येतील. एवढे बारकावे यांनी लक्षात घेऊन या मूर्ती बनवलेल्या आहेत. किती सुंदर आहेत बघा. हा पण बघा, त्याचं सात्विकता पण जपलेली आहे. त्याची जी सात्विकता आहे बघा चेहऱ्यावरची, ती सुद्धा तशीच आहे. आणि तो बाप्पा सुद्धा तेवढा उठून दिसतोय, प्रत्येक बाप्पा इथे उठून दिसतोय. आणि या कुठल्याच आपल्या मूर्ती पेनच्या आहेत? पेनच्या मूर्ती आहेत, पेनच्या आहेत ना. अच्छा, आणि आता शाडूच्या कुठे आहेत आपल्या? शाडूच्या वेगवेगळे सेक्शन्स आहेत. POPचे वेगळे आहे, शाडूचे वेगळे आहेत, कारण मग कस्टमरला जमलिंग नको होला की ते शाडूचे बघत आहेत का POPचे बघत आहेत. त्यामुळे मग हा सेक्शन कोणता आता आपण हा बघतोय? आपण हा बघतोय तो POPचा सेक्शन आहे. अच्छा, हा सुद्धा POP. मग या मूर्ती मोठ्या आहेत का? हो, तिकडे आपण 1.5 फुटापर्यंत, 1 फूट पासून ते 1.5 फुटापर्यंत लावलेल्या आहेत. अच्छा, आणि इकडे सगळ्या 2 फूट, 2.25 फूटच्या मूर्त्या आहेत. अच्छा, आपल्याकडे युनिक पण आहे, जी ट्रेंडिंग मूर्ती आहे. आता ही ट्रेंडिंग मूर्ती आहे, डमरूवर बसलेली ट्रेंडिंग मूर्ती पण आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण कस्टमरला जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण कस्टमाइज करून देतो मूर्त्या. म्हणजे कस्टमरला आता हे ग्रीन कलर मध्ये आहे, मेहंदी कलर मध्ये. आता कस्टमरला ह्याच्यामध्ये हा कलर नको हवा असेल, व्हाईट कलर हवा असेल, तर आपण तसं कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार कस्टमाइज करून देतो. बघा, आता इथे सुद्धा तुम्हाला याच्यात कस्टमायझेशन, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला आता ही हिरवी साडी आहे, बापाचं जे पितांबर आहे, शेला आहे, तो जर तुम्हाला कलर वेगळा हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे कस्टमाइज करता येणार आहे. मग आता हे कस्टमायझेशनचं तुम्ही इथेच करता बरोबर? इन हाऊसच आहे त्यांचं कस्टमाइज.
वाव. आणि फॅब्रिक पण सिलेक्ट करता येणार आहे का हो, आम्हाला? फॅब्रिकचे पण आपल्याकडे ऑप्शन आहे. मी तुम्हाला ते दाखवेलच. आपलं जसं जसं Yes, yes, मूर्त्या दाखवणं होईल तसं तसं मी तुम्हाला फॅब्रिक, लेसचे ऑप्शन्स वगैरे सगळं काही दाखवेल. अच्छा, म्हणजे सगळं बघा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचा बाप्पा सजवता येणार आहे. म्हणजे बाप्पाची ॲक्सेसरी झालं किंवा बाप्पाचं जे पितांबर, त्याचं जे फॅब्रिक कोणतं आहे, कलर कोणता आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार सिलेक्ट करता येणार आहे. बरं, मार्केटमध्ये मी आता केली थोडी इन्क्वायरी, तर त्यांनी सांगितलं की 1.5 ते 2 फुटाच्या वरच म्हणजे आपल्याला ड्रेपरी देता येते किंवा ते. तर तुमच्याकडे तसंच आहे का? नाही, आपल्याकडे असं नाही आहे. आपल्याकडे 10 इंचाच्या मूर्तीलाही ड्रेसअप करून भेटणार. वाव. आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आपण सगळ्या व्हिडिओ वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत. तुम्ही ओके. पाहू शकता की आपण 10 इंचापासून ते 3 फुटापर्यंतच्या शाडू असो किंवा पीओपी असो, या दोन्ही मूर्तींना कस्टमाइज करून देतो. वाव. तर बघा, शाडूच्या एवढ्या नाजूक असतात म्हणजे मूर्ती, मी ऐकलंय की तरी पण त्याला तुम्ही ड्रेपरी हो, करून हो, देता. त्यालाही आपण ड्रेसअप करून देतो. वाव. तर बघितलं, इथे तुम्हाला पीओपीच नाही पण तुम्हाला शाडूच्या मातीच्या मूर्तींना देखील ड्रेपरी करून मिळणार आहे. बघा, अगदी काही मूर्ती तर अशा आहेत ना की ज्याला ड्रेपरीची पण गरज नाहीये, की ते रिअल बघा पितांबर वाटतंय त्याचं फिनिशिंग, आणि त्याच्यामुळे अगदी या रिअल गोष्टी वाटतात. सी, वाव, मस्त. येस. आणि त्या साईडला, या साईडला पण पीओपीचा सेक्शन पण पीओपी मोठे आहेत का ह्या? हो. वाव. त्याचा मोदकच्या कळ्या, त्याचा युनिकनेस. विशाल शिंदे पॅटर्न आहे. हे ज्या अच्छा. लाइनिंग असतात. ओके. वाव. बघा ना, त्याचे बारकावे बघा. आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात इथं व्हिजिट करताल ना शॉपला, तेव्हा तुम्हाला अजून बारकाईने त्याला पाहता येणार आहे. सी, हात, हाताची बोटं, त्याचे डोळे, त्याचे कान, चरण तर बघा. वाव. अगदी असं वाटतं रिअल पाय आहेत कोणाचे तरी, म्हणजे बाप्पाचेच आपल्या. सी, खूप सुंदर. इकडे पण बघा वरती. प्रत्येक बाप्पा असा वाटतोय की बघतोय आपल्याकडे, एक त्याच्या चेहऱ्यावर स्माईल दिसतीये, तेज वेगळं आहे बाप्पाचं. वाव. सी, पितांबराच्या त्या घड्या, सगळं बारीक विचार करून या मूर्त्या बघा बनलेल्या आहेत. किती छान. आपल्याकडे वाव, स्वामी समर्थांची स्वामींची. पण मूर्ती आहे. किती छान. ती सुद्धा बघा रिअल कोणतरी असं स्वामी बसलेत अशी वाटतेय. खूप छान, मस्त. हे बघा. आणि आता आपल्याला शाडू सेक्शन लागणार आहे. इकडे अच्छा. पण शाडू अच्छा, आहे. या शाडू पासून आहेत का हो. सगळ्या? हो. ओके. Yes. शाडू आणि पेपर लगदा. पेपर लगदाच्या पण आहेत? हो. काय होतं की म्हणजे? सोसायटीमध्ये मोठ्या मूर्त्या लागतात 2 Yes. फुटाच्या पुढे, 2 फूट 2.5 फूट अशा. बरोबर. त्या हँडलिंगला त्यांना खूप हेवी, म्हणजे ते Yes, ब्रेक yes. होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे पेपर लगद्याच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे. कुठल्या हे आहेत त्या? पहा, या पेपर लगद्याच्या मूर्त्या आहेत ज्या वेटनी हलक्या आहेत. हो. अच्छा, म्हणजे Easily easily दोन कोणी जण- उचलू शकतं ना? एक जण उचलू शकतो, पण ज्याला प्रॉपर टेक्निक आहे तोच उचलू शकतो. Okay. अदरवाईज दोघं जण इझिली Wow. त्याला हँडल करू शकतात. बघा, या पेपर आणि ह्या हे पण होत असतील ना, म्हणजे विघटन त्याचं हो, हो. व्यवस्थित होत हो, हो. असेल ना. वाव. तर बघा, पेपर लगद्याच्या मूर्ती इथे तुम्हाला मिळणार आहेत. कुठल्या अँगलने वाटते का ती? पेपर लगद्यापासून ती मूर्ती बनली आहे. तिचे सुद्धा बारकावे बघा. खूप सुंदर पद्धतीने ती मूर्ती केलेली आहे. खूप छान, मस्त. खाली सगळ्या त्याच आहेत का पेपर हो, लगद्याच्या? खाली सगळ्या पेपर लगद्याच्याच आहे. 2 अच्छा. फूट, 2.25 फूट, 2.5 फूट. Okay. इको फ्रेंडली पेपर लगद्याच्या मूर्त्या. अच्छा. आणि या या शाडूच्या. शाडूच्या आहेत. ओके. शाडूच्या मूर्ती सुद्धा बघा खूप छान पद्धतीने बनवलेल्या आहेत. आणि हा सगळा आपण शाडूचा आता सेक्शन कव्हर करणार आहोत. सी, हे इथं सगळं शाडू आहे ना? हो. आता यातली आम्ही कोणतीही मूर्ती जर सिलेक्ट केली तर आम्हाला तुम्ही ड्रेपरी करून देणार? हो. वाव. तर बघा, तुम्ही कोणतीही आणि मूर्ती जरी सिलेक्ट केली तरी ते प्रॉपर त्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार ड्रेपरी करून देणार आहेत. इथे पण बघा स्वामींची, ही शाडू मातीचीच आहे ना हो, स्वामींची? स्वामींची. वाव. आणि इथे पाहिली ती ही POP POP ची होती. आहे. सी, पण एवढा फरक नाही जाणवत आहे बघा आपल्याला. शाडू आणि जरी POP असेल ना तरी त्याचं ते दिसणं वगैरे बघा प्रॉपर आहे. अजिबात कुठेही फरक नाही कळत आहे जोपर्यंत ते आपल्याला सांगणार नाहीत तोपर्यंत. हे पण शाडू सेक्शन आहे. अच्छा, हा शाडूचा सेक्शन हो, मध्ये आता आपण लाईटला आलेलो मध्ये. आहोत बघा. आणि शाडूची मूर्ती बघा, त्याला प्रॉपर त्यांनी ड्रेपरी केलेली आहे. वाव. आता ही सेम मूर्ती मला विदाऊट ड्रेपरी पाहायला मिळेल? आहे का इथे? हो, आहे ना. कुठे? आता ही मूर्ती आपण विदाऊट ड्रेपरी कशी दिसते ते पाहूयात. की विदाऊट आपण हे ड्रेपरी बघतोय ती ही मूर्ती आहे बघा. किती सुंदर आहे. आणि ती ड्रेपरी केल्यानंतर त्याचा लुक टोटली वेगळा दिसणार आहे. आपण जी व्हाईटवाली बघितली मगाशी, ही प्रॉपर पूर्ण ड्रेपरी केलेली आहे. सी, प्रॉपर तुम्हाला हे असं बनवून मिळणार आहे. त्याचा फेटा,
त्याचं पितांबर आणि शेला. वाव ही पण शाडू मातीची मूर्ती आहे, ड्रेसअप केलेली. वाव, हे बघा. ही सुद्धा. आणि ही मूर्ती आहे विदाऊट ड्रेसअप. अच्छा, ही विदाऊट ड्रेसअप, म्हणजे जी व्हाईट वरची आपण पाहिली हो. सिल्कमध्ये. तर बघा फरक बघा किती इथल्या इथे जाणवतोय, विदाऊट ड्रेसअप आणि विथ ड्रेस केलेली मूर्ती. सी, आता याचा सुद्धा मार्केटमध्ये खूप ट्रेंड आहे अशा मूर्तीचा. अशा सुद्धा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार प्रॉपर बघा बनवून मिळणार आहेत. किती सुंदर. ह्या सगळ्या शाडूच आहे बरोबर? हो, शाडूच्या पण किती फुटापासून आहेत आपल्याकडे? शाडूचं पण 10 इंचापासून 10 आहे इंचापासून. आपल्याकडे. अच्छा, तर बघा ह्या सगळ्या शाडूच्या आहेत, 10 इंचापासून तुम्हाला मिळणार आहेत. वाव, बघा. सी, मोरावर बसलेली प्रॉपर असं बघा, हसते असं वाटते ती मूर्ती. किती छान. आणि इकडे बघा. वाव. आणि इकडे पण शाडूच आहे ना? हो. सी, इकडे सुद्धा शाडूच्याच मूर्ती आहेत, खूप छान पद्धतीने बनवलेल्या आहेत. सी, बाल गणेश झालं. सगळीकडे तुम्हाला वरती टॉप टू बॉटम इथे मूर्तीज मिळणार आहेत. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष व्हिजिट करताल तेव्हा तुम्हाला भरपूर इथे व्हरायटीज आणि वेगवेगळ्या मूर्तींचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. बघा, प्रत्येक मूर्ती युनिक आहे. घरगुती वापरासाठी आपण प्रॉपर ड्रेपरी तुम्ही करून देता. जर मंडळांचे असे मोठे गणपती असतात त्यांच्यासाठी तुम्ही देता का ड्रेपरी हो, वगैरे हे करून? पाहे बुक झालेले आहेत. अच्छा. हे आपण इको फ्रेंडली आहेत. ओके, म्हणजे शाडूच्या आहेत. हां, शाडूच्या आहेत. जसं कस्टमरनी सांगितलं तसं आपण ड्रेसअप करून दिलेलं आहे. वाव, तर बघा खूप सुंदर अशी बुक झालेली मूर्ती आहे, पण अशा मोठ्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याला प्रॉपर ड्रेपरी करून मिळणार आहे. इथे सुद्धा आहेत बघा. म्हणजे याला फक्त फेटा आहे, म्हणजे असं पण तुम्ही देता का? हो, कस्टमरची जर फक्त फेटाच ओके. हवं असेल त्यांना त्यांच्या मूर्तीला, तर आपण फेटा पण बसवून देतो फक्त. वाव. आणि नवीन ट्रेंड चालू आहे की ज्यांच्या घरी गौरी बसतात त्यांना गौरी आणि गणपतीचं सोबत ट्युनिंग जे म्हणतो येस आपण, येस येस येस. तसं करायचं असेल तर तरीही ते आपण करून देतो. कस्टमर म्हणजे जे गौऱ्यांना साड्या घेतात त्याच्यानुसारच सेम साडी असली तरी आपण ते तसं कस्टमरला करून देतो. आता एका कस्टमरनी तसंच केलं होतं आमच्या, की त्यांनी गौऱ्यांच्या साड्या घेतल्या होत्या आणि त्यांना सेम तसंच कॉम्बिनेशन गणपती बाप्पा सोबत करायचं होतं, तर आपण त्यांना करून दिलं होतं. अरे वा, किती छान. मग तेव्हा जे फॅब्रिक आहे प्रोव्हाइड ते लोकांना करावं लागतं की तुम्ही? तसं नाही, तसंही चालतं. जर त्यांना आमच्याकडचं फॅब्रिक आवडलं तर आम्ही देतो, अदरवाईज त्यांनी जरी आणून दिलं ना तरी आम्ही ते करून देतो त्यांना कस्टमाइज. किती छान. बघा, तुम्हाला म्हणजे सगळ्या तुमच्या गरजा लक्षात घेता इथे लॉर्ड गणेशमध्ये तुम्हाला सगळं कस्टमरला त्यांच्या रिक्वायरमेंटनुसारच सगळं मिळणार आहे. वाव, किती छान. इवन तुम्हाला ट्विनिंग सुद्धा करता येणार आहे. वाव, अजून काय पाहिजे? इथे सुद्धा बघा एक खूप छान अशी मोठी मूर्ती आहे. ही कशाची मूर्ती? ही पीओपीची मूर्ती आहे, जे मंडळ किंवा सोसायट्यांमध्ये यूज होते. खूप छान. अगदी मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत मूर्तीचं बघा तुम्हाला सगळं इक्वली, सगळं जे फिनिशिंग आहे, जे बारकावे आहेत ना ते सगळे मिळणार आहेत. अगदी बाप्पाचा मोषक पासून. तो मोषक सुद्धा बघा किती गोड दिलेला आहे. वाव. आणि इकडे मला वाटतं बालाजींची आहे का? सिंगल स्किन ह्याच्यामध्ये आहे, तो ग्रे कलरमध्ये. येस येस, ग्रे कलरमध्ये. इकडे सुद्धा हा मानाचा गणपती हो, बरोबर? तुळशीबाग गणपती. तुळशीबाग मानाचे गणपती बघा, त्याच्यात सुद्धा तुम्हाला प्रतिकृती मिळणार आहे. म्हणजे मानाचे गणपती जे 5 आहेत त्याच्या पण आपल्याला प्रतिकृती मिळणार आहेत का? हो हो मॅम, आपल्याकडे कसबा गणपती आहे, तांबडी जोगेश्वरी आहे, तुम्ही पाहिलं आता तुळशीबाग गणपती आहे आपल्याकडे. म्हणजे ते गुरुजी तालीम पण आहे आपल्याकडे, पीओपी मध्ये पण आहे आणि शाडू मध्ये पण आहे. दोन्ही मध्ये आहे. हो, वा, किती छान. तर बघा मानाचे 5 गणपती. हा, तुळशीबाग गणपतीला ड्रेसअप केलेलं पण आहे आपल्याकडे. ओके. सी, इथे बघा तुळशीबाग गणपतीला प्रॉपर इथं ड्रेसअप केलेलं आहे, म्हणजे प्रॉपर पितांबर आणि शेला दिलेला आहे. किती छान. आणि हा इथे जो विदाउट ड्रेसिंगचा मस्त. आपल्याकडे दगडूशेठ गणपती बाप्पा मध्ये पण आहेत 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट, 3 फुटामध्ये पण आहे आपल्याकडे. आणि ड्रेसअप करून हवं असेल तरी आपण ड्रेसअप, आय लॅशेस वगैरे सगळं आपण करून देतो. म्हणजे जसा दगडूशेठ बाप्पा आहे एखाद्याला तसं हवं असेल तरी तुम्ही देणार. बघा किती छान. हा प्रॉपर दगडूशेठ बाप्पाचं मूर्ती आहे. ही तुम्हाला अगदी 1.5 फुटापासून बरोबर?
1.5 फुटापासून आहे ना? हो, 1.5 फुटापासून किती? 2 फूट, 2.5 फूट, 3 फुटापर्यंत आहे अच्छा. आपल्याकडे. आणि याला सुद्धा तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे, जसं तुम्हाला ड्रेसिंग करायचं आहे तसं ते बनवून देणार आहेत. किती छान, वाव, मस्त. तर आता आपण ज्या मूर्तींचं मी तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्या मूर्ती शाडूच्या, पीओपीच्या आणि कागदाच्या लगदाच्या सगळ्या मूर्ती पाहिल्या. पण आता त्यांचं जे कस्टमाइज ते करतात फॅब्रिकमध्ये किंवा जे काही आपल्या रिक्वायरमेंटनुसार ते त्याची बाप्पाच्या पितांबर झालं, शेला झालं, जे बनवून देतात, तर आता आपण ते जाणून घेणार आहोत की ते कशा पद्धतीने त्यांचं इथे कामकाज चालतं, कशा ते बनवून देतात. आपण 1-2 सॅम्पल्स सुद्धा बघणार आहोत. तर चला आता आपण ते बघूया. आमच्या ड्रेपरी सेक्शनची तुम्हाला थोडी माहिती देते. हे आमचे कापड आहे, ज्यांना कापडमध्ये हवं ऑप्शन कलरमध्ये ठेवलेलं आहे आम्ही. इथे लेस आहे, या कपड्यावर जे लेस कस्टमरला आवडली किंवा त्यांना मॅचिंग पाहिजे ते इथे सर्व सॅम्पल लावलेले आहे. काही कस्टमरला साड्यांमध्ये पाहिजे, साड्यांच्या फॅब्रिक मध्ये पाहिजे गणपती, गौराईला मॅचिंग वगैरे, तसे पण आम्ही सुविधा ठेवलेली आहे. अच्छा, हे आहे साड्यांचे सॅम्पल. कस्टमरच्या डिमांड नुसार आम्ही सर्व साड्या आणतो आणि ड्रेपरी करून देतो गणपती. ओके. आता एका कस्टमरला कानाच्या रूपामध्ये गणपती पाहिजे होता, हा आम्ही रेडी करून ठेवला. अच्छा, तर बघा कस्टमरला कृष्णाच्या स्वरूपात हवा होता आणि किती छान ते बघा देखणं रूप दिसतंय त्या बाप्पाचं. त्यांनी प्रॉपर हे करून ठेवलेलं आहे बघा, त्याचं पितांबर. म्हणजे त्यांनी कस्टमरने सिलेक्ट केलंय का हे सगळं सर्व लेस वगैरे कॉम्बिनेशन मध्ये हवं? हो, त्यांनी आम्हाला इंस्टाग्रामचा फोटो दाखवला होता, त्यांना सेम पाहिजे होता. सर्व फॅब्रिक आमच्याकडे अवेलेबल होतं, काही जे नव्हतं ते मी अवेलेबल केलं आणि त्यांना मूर्ती करून दिली त्यांच्या चॉईस नुसार. वाव. आता एका कस्टमरला विष्णू रूपात पाहिजे होता, तर हा आम्ही विष्णू रूपात करून दिला त्यांना. वाव. आणि कलर बिलर सगळा तसाच हवा होता, सेम. किती सुंदर बघा त्याचं काम, तुम्ही त्याचे बारकावे बघा, खूप छान त्यांनी हे बनवलेली आहे मूर्ती. त्याचा ड्रेस पूर्ण बघा, प्रॉपर त्याचा तो ड्रेस दिलेला आहे. ज्वेलरी, इव्हन ज्वेलरी पण ते सिलेक्ट करू शकतात. हो, ज्वेलरीचे पण सॅम्पल लावलेले आहे. अच्छा, त्यामधले पण आवडलं नाही त्यांना, त्यांच्या मोबाईल मध्ये दुसरी ज्वेलरी असली ते पण आम्ही अवेलेबल करून देतो. अरे वा, म्हणजे आम्ही कुठलाही फोटो घेऊन आलो की तुम्ही ते आम्हाला बनवून देणार आहे. वाव, किती छान. आता ही 1 फुटाची मूर्ती आहे. त्या कस्टमरला विचार पडला तुम्ही एवढी छोटी करून देसाल का? आम्ही हो म्हटलं आणि त्यांना साडीमध्ये पाहिजे होती, तर आम्ही सेम साडीमध्ये त्यांना करून दिली. ते एवढे खुश झाले की आमचा बाप्पा वाटतच नाही बोलले. हा ना, त्याचं रूपच बदलून गेले. 1 फुटाची मूर्ती बघा, किती ती छोटी मूर्ती आहे. जरी 1 फुटाची असली ना तरी त्याला फिनिशिंग बघा किती छान. त्या प्लेट्स झाल्या पितांबरच्या, तो शेला झाला प्रॉपर, त्या फेटाचा रुबाब, किती छान दिसतंय ते सगळं. त्यांनी किती प्रॉपर केलं आहे, खूप सुंदर. खूप छान बघा इथं काम केलं आहे. इथं सगळं त्यांचं जे कस्टमायझेशन होतं ड्रेपरीमध्ये त्या गोष्टी इथे सगळ्या चालतात. इथे बघा त्यांनी फॅब्रिक वगैरे सगळं आपल्याला सिलेक्शनसाठी ठेवलेलं आहे. खूप छान पद्धतीने यांचं कामकाज इथे चालू आहे आणि काहीतरी युनिक आपल्याला द्यायचा प्रयत्न करतायत. कस्टमरचं सगळा विचार करून त्यांनी या गोष्टी इथं केलेल्या आहेत. खूप छान ताई. आता एका कस्टमरनी विठ्ठल रूपात वारकरी थीम मध्ये मागितलं आहे गणपती, त्यासाठी आम्ही हे फॅब्रिक आणलेलं आहे. त्यांना सेम आम्ही त्यांच्या फोटोनुसार त्यांना करून देऊ. अरे वा, त्यासाठी हे फॅब्रिक आणलेलं आहे. ओके. यावर्षी एकादशी लवकर आली त्या कारणाने त्यांना त्या थीम नुसार पाहिजे, तर त्यांना करून आणखी पेंडिंग आहे, करू आम्ही लवकरच. नक्कीच, खूप छान. आणि तुम्हाला नक्कीच त्यांच्या लवकरच ते पेजवर पाहायला सुद्धा मिळेल ती मूर्ती. मस्त. आता जे समोर डिस्प्ले लावलेले आहे त्यामधले आपल्याकडे स्टॉक आहे. जसं दगडूशेठ बाप्पा आहे त्यामध्ये हे कलर आहे. हे दगडूशेठ बाप्पामध्ये पितांबर आणि शेल्यामध्ये कलर आहे. अच्छा. हा, ही बेबी आयडॉल मूर्ती तिकडे लावलेली आहे, त्यामधले हे ऑप्शन कलर आहे. अच्छा. हे शावकार मूर्ती आहे, त्यामध्ये कलर आहे. म्हणजे ज्या ज्या आम्ही बाहेर मूर्त्या बघितल्यात त्याचे आपल्याला इथे ऑप्शन मिळणार आहेत, कलर्स मिळणार आहेत पितांबर मध्ये. बघा इकडे हा मोरावरचा गणपती, त्यामधले ऑप्शन कलर आहे. काही आमच्या बुकिंग आहे, काही ऑप्शन आहे. ओके. वाव. तर बघा बाहेर ज्या ज्या आपण मूर्त्या बघितल्या त्याचे इथे तुम्हाला क्वांटिटी आणि त्याच्यात ऑप्शन मिळणार आहेत, कलर ऑप्शन अवेलेबल होणार आहेत. खूप छान. तर बघा खूप छान असं दगडूशेठ बाप्पांच्या मूर्ती माझ्या समोर ठेवलेल्या आहेत. अगदी 1.5 फूट
2 फूट आणि 2.5 फुटामध्ये तुम्हाला या मूर्त्या इथे अवेलेबल होणार आहेत आणि तुम्हाला त्याची ड्रेपरी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमाइज देखील करून मिळणार आहे। तर बघा वेगवेगळ्या साईजमध्ये या मूर्त्या इथे उपलब्ध होणार आहेत। आता मी तुम्हाला या मूर्त्या सगळ्या जवळून दाखवते। बरं छोट्याच नाही पण इथे तुम्हाला मोठ्या सुद्धा अशा 3 फुटांच्या बाप्पांच्या मूर्ती मिळणार आहेत। ही पण बघा खूप सुंदर अशी महाराजा मूर्ती जी 3 फुटामध्ये अवेलेबल आहे। बरं याचे आता इथे तुम्हाला 3 पीस अवेलेबल होणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आपली मूर्ती बुक करा। तर बघा किती सुरेख आहे ती बाप्पाची मूर्ती, तो मूषक, त्याचे चरण आणि पितांबराच्या ज्या चुन्या आहेत त्या प्रॉपर अगदी रिअल वाटत आहे आणि स्किन टोन त्यांनी रिअल दिल्यामुळे तो अगदी रिअल बाप्पा वाटत आहे। अशा खूप छान छान मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे तुम्हाला मिळणार आहेत। त्याचे कान, हात सगळं खूप छान पद्धतीने दिलेलं आहे। बघा किती छान छान मूर्त्या आहेत, मंडळाच्या बाप्पांच्या किंवा घरगुती बाप्पांच्या सगळ्या तुम्हाला पाहिजे अशा व्हरायटीजमध्ये मिळणार आहे आणि खूप छान यांच्याकडे कलेक्शन मला पाहायला मिळालं। तर बघा सगळ्या मूर्त्या बघता बघता मला सुद्धा माझ्यासाठी हा बाप्पा आवडलेला आहे आणि ही मूर्ती मी स्वतः इथून घेऊन जाणार आहे। खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे बघा, वाव खूप छान त्याचं रूप आहे आणि मी सुद्धा याच्यासाठी कस्टमाइज करून ड्रेपरी बनवून घेणार आहेत। आता कशा पद्धतीची ड्रेपरी घेणार आहे, कसं त्यांचं कामकाज आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता हा असा कपडा आहे सिल्क मध्ये आणि त्याला तुम्हाला ग्रीन कलरचा आहे तर ग्रीन कलरचा आपल्याकडे ही एक लेस आहे। अच्छा लेसचे पॅटर्न आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी। हे बघा ही एक आहे, तुम्हाला कोणती हवी आहे लेस, ही हाफ कर्व मध्ये आहे, ही डायरेक्ट कटवर्क मध्ये, कटवर्क मध्ये आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे साड्यांमध्ये पण ऑप्शन आहेत, हे बघा। अच्छा म्हणजे मला फॅब्रिक, अच्छा हा कॉटन टाइप येईल ना, हा सिल्क येईल, हा कॉटन येईल, ओके। तुम्हाला ग्रीन मध्ये हवे ना, ग्रीन मध्ये पण आहे आणि हा थोडाफार मरून मध्ये पण आहे आपल्याकडे। अच्छा हा बॉर्डर, हा आहे बॉर्डर, ओके। नाही मला असा हिरवाच कॉम्बिनेशन हवा आहे याच्या। तर बघा मला हा आवडलेला आहे। आता त्यांनी मला ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत आणि अजून बरेच ऑप्शन आहेत। आता मी सिलेक्ट करते माझ्या बाप्पासाठी कलर मध्ये आणि फेटा पण येलो आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशन मध्ये येणार, दोन्ही आणि त्याचा तुरा जो असतो तो तुरा जो येणार तो ग्रीन आणि येलो मध्ये येणार त्याच्यामध्ये। ओके 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 चालेल ठीक आहे। मग माझ्यासाठी हा तुम्ही कन्फर्म करा, मला याच्यात हवं आहे आणि मग बाकीचं जे ॲक्सेसरीचं वगैरे असतं ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करा, आवडीनुसार जे चांगलं वाटेल ते करा। खूप छान करा आणि माझा बाप्पा एकदम बेस्ट बनवा। खूप छान अशी बघा टिटवाळा मूर्ती इथे तुम्हाला 2 फुटामध्ये मिळणार आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 3 पीस अवेलेबल आहेत। वाव बघा यावेळेस तुम्हाला महाकाल अशा खूप छान असं बाप्पाचं रूप मिळणार आहे आणि या मूर्त्या सुद्धा तुम्हाला इथे घेता येणार आहेत। यावेळेस जर नवीन काहीतरी तुम्हाला बाप्पाची जर मूर्ती न्यायची असेल तर खूप छान असं हे गोंडस रूप महाकालमध्ये बाप्पांचं तुम्हाला मिळणार आहे। खूप छान असं भालचंद्राचं रूप देखील इथे तुम्हाला मिळणार आहे आणि खूप छान अशी सुंदर सात्विक मूर्ती तुम्हाला इथं भालचंद्रामध्ये मिळणार आहे। बघा त्याचं पितांबर, त्याचं जे शेला आहे किती सुंदर आहे। बरं या बाप्पाला मला या साडीमध्ये बघायचं आहे, म्हणजे या ड्रेपरीमध्ये बघायचं आहे। खूप छान असं या कलरचं पितांबर जर या बाप्पाला घातलं तर तुम्हाला सुद्धा बघायचं आहे का? चला बघा त्याचं रूप पूर्ण पलटलेलं आहे, किती छान त्याचं ते रूप दिसतं आहे पितांबर घातल्यानंतर। तुम्हाला जर हा बाप्पा बुक करायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा शॉपचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की शॉपला व्हिजिट करा आणि अशा छान छान बाप्पाच्या मूर्ती अजून खूप छान असं शिवरेकर बाप्पाची मूर्ती देखील तुम्हाला इथं मिळणार आहे। खूप सुंदर बघा त्याचं फिनिशिंग, त्याचे बारकावे आणि त्याचं काम। बरं ही मूर्तीसुद्धा तुम्हाला छान अशी ड्रेपरीमध्ये बघायला आवडेल का? तर चला मी आता तुम्हाला कोणती याच्यावर ड्रेपरी मी करून घेणार आहे ते सुद्धा दाखवते।
तर खूप छान असं नेहमीपेक्षा वेगळं मला या साडीला ड्रेपमध्ये पितांबरामध्ये बघायचं आहे. आता ही साडी अशी तुम्ही छान, चला गणपती बाप्पा मोरया. तर बघा प्रॉपर त्याला ड्रेप केल्यानंतर अजून त्याचं रूप असं खुललेलं आहे, किती ती छान दिसती आहे. तुम्हाला सुद्धा अशा ड्रेपरी करून घ्यायच्या आहेत का? तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार असे सिलेक्ट करता येणार आहे. साड्या झालं, फॅब्रिक झालं, तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. यावर्षी बघा त्यांनी यासुद्धा मूर्त्या वेगळ्या आणलेल्या आहेत. प्रत्येकाची बैठक वेगवेगळी आहे. हेच नाही तर काहींच्या हातात शंख, काहींच्या दंत, इवन जो मूषक असतो तो काहींचा असा उभा, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या यावेळेस देखील या मूर्ती आलेल्या आहेत. आणि एक जिवंतपणा प्रत्येक मूर्तीत आहे. बारकावे आहेत, चरण, त्यांचे हात, सोंड, खूप छान पद्धतीने सगळं बनवलेलं आहे. बाल गणेशच्या सुद्धा इथे खूप छान छान मूर्ती मला पाहायला मिळाल्या. मूषकवर बसलेली आहे बघा ही. आता ह्या सगळ्या आपण POP मधल्या बघत आहोत. ही चौरंगावर बसलेली आहे. चौरंगाच्या खाली बघा छान असा मूषक बसलेला आहे. किती छान आहे, किती बारकावे त्याच्यामध्ये आहेत बघा. आणि याच्यामध्ये अजून बऱ्याच व्हरायटी आहे. आता हा बघा हत्तीवर बसलेला आहे, खाली मूषक आहेत, एक प्रॉपर असा मोठ्या मूषकवर बसलेला आहे. आणि तो निरागसपणा बघा त्या मूर्तींच्या चेहऱ्यावरचा, म्हणजे लहान बाळामध्ये जो निरागसपणा असतो तोच निरागसपणा त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहे. किती छान छान बाल गणेशमध्ये देखील इथे मूर्ती आहेत. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाताल ना तेव्हा ते रिअल मध्ये बघण्यातला तो आनंद वेगळाच असणार आहे. ह्या बघा जास्त मोठ्यामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत आपण छोट्या बघितल्या, आता या मोठ्या मूर्ती आहेत बाल गणेशमध्येच. ही बघा चंद्रावर बसलेली, त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहेत. पितांबरमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत. हा कोळी पॅटर्नमध्ये आहे. किती छान, हे सगळे POP मधले आहेत. आणि आता हे आपण शाडू मातीतले बाल गणेश बघत आहोत. शाडू मातीतले बाल गणेश देखील खूप गोंडस आणि निरागस इथे मला पाहायला मिळाले. तुम्हाला बाल गणेशला देखील ड्रेपरी करता येणार आहे. मग ती शाडू मातीची मूर्ती असू देत किंवा POPची असू देत. किती छान छान बघा, शाडू मातीमध्ये एवढ्या व्हरायटी मला पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या. बघा ही सुद्धा शाडू मातीमध्ये बाल गणेशाची मूर्ती आहे. किती छान छान हाईट वाईज तुम्हाला वेगवेगळ्या बाल गणेशाच्या देखील इथे मूर्त्या मिळणार आहेत. वाव, किती छान बघा, खळी पडली आहे त्या बाप्पाच्या गालाला, असा हसरा चेहरा आहे. किती छान छान कलेक्शन आहे, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटत होतं. असंच हे इथं मला बाल गणेशांचं कलेक्शन पाहायला मिळालं, अगदी छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत. वाव, बघा नंदीवर बसलेले बाल गणेश किती छान आहे ते. हा पण बघा, वाव. तर बघितलं मंडळी, आज आपण इथलं सगळ्या मूर्त्यांचं कलेक्शन एक्सप्लोर केलं आहे. अगदी शाडू मातीच्या झालं, POPच्या झालं, पेपर लगद्याच्या झालं. बरं हेच नाही, ते कशा प्रकारे कस्टमाइज करतात त्या बाप्पाची जी काही वस्त्र, पितांबर जे काही असतं ते सुद्धा आपण सगळं पाहिलं आहे. सगळं तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या आवडीनिवडीनुसारच इथे सगळं मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. अजून तुम्हाला भरपूर कलेक्शन आणि व्हरायटीज इथं पाहायला मिळणार आहेत. आणि सायझेससुद्धा तुम्ही त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक साईजमध्ये ते कस्टमाइज तुम्हाला करून देणार आहेत. आणि ॲड्रेस जर झालं तर तुम्हाला अगदी चिंचवड गावातला जो बस स्टॉप आहे त्याच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, किंवा मोरया गोसावी जे मंदिर आहे चिंचवड गावातलं, तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच त्यांचा श्री लॉर्ड गणेश हा स्टॉल आहे. तुम्हाला बाकीचे डिटेल्स मी सगळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ आणि बाप्पांच्या मूर्ती आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.